नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. लातूर महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भारत सत्ता लातूरच्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये थोडंसं लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या लोकांशी आम्ही बोलून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. लातूरकरांच्या समस्या काय हे पण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. लातूरच्या औसा रोड या भागामध्ये आम्ही आहोत आणि इथल्या लोकांकडनं आम्ही या प्रभागाबद्दल किंवा या भागात जे काही प्रभाग येतात त्यांच्याबद्दल त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत इथं काही तरुण आहेत, अनेकांना आम्ही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, काय लातूरच्या प्रभागाबद्दल आपण बोलतो आहे, लातूरच्या विकासाबद्दल बोलतो आहे ना, आगामी महानगरपालिका निवडणुकीबद्दल बोलतो आहे. लातूरकरांचे प्रश्न तुला लातूरकर म्हणून काय वाटतात? तुझा प्रभाग कुठला आहे? त्या प्रभागातली काय परिस्थिती आहे, काय सांगशील? माझा प्रभाग क्रमांक 15 आणि त्यामध्ये उमेदवार एवढे इच्छुक आहेत की बरेच, पण आमची इच्छा असं आहे की बाहेरच्या उमेदवाराला तुम्ही जर इथं दिलात तर त्यांच्यापाशी आम्ही प्रश्न मांडू शकतो, पण त्यांच्यापाशी त्या प्रश्नाचे उत्तर असेल का नसेल हे आम्ही सांगू शकत नाहीत, कारण की तेच आमच्या प्रभागामध्ये नसतील तर ते आमचे प्रश्न काय सोडवतील, पहिले तर ही मागणी आहे. आणि त्यातल्या त्यात मला असं वाटतं की एकतर गणेश भैया हेड्डा किंवा वल्लभ भैया वावरे या दोघांपैकीच आमच्या प्रभागामध्ये मिळावं तिकीट. आणि ते आमचे असे आहेत की आम्ही त्यांना कधीही कॉल करू शकतो, आमच्या समस्या काही पण मांडू शकतो आणि आमच्या प्रभागामधले आमच्या जवळचे असल्यामुळे ते अर्ध्या रात्री धावून येतील आमच्यासाठी, ही आम्हाला नक्की खात्री आहे. त्यामुळे त्या दोघांपैकी कुणाला मिळालं तर खूपच चांगलं असेल आमच्यासाठी. तुला काय वाटतात, काय प्रभागाच्या समस्या आहेत? आता प्रभाग 15 म्हणजे हा औसा रोड वगैरे भाग आहे, अतिशय प्रतिष्ठित असा हा सगळा एरिया आहे. प्रभागाच्या तुला काय वाटतात, काय समस्या आहेत? आणि तू तरुण आहेस, तरुण म्हणून पण कसं बघतोस ह्या निवडणुकांकडे? हे तुझं पहिलं मतदान आहे की दुसरं मतदान आहे? आता हे माझं दुसरं मतदान आहे. तर मला असं वाटतं की जे रोडची कामं सध्या यांनी केले प्रत्येक गल्लीबोळात, ते परत त्यांनी ड्रेनेजसाठी उकरलेले आहेत आणि परत तो रस्ता तसाच ठेवून दिलेला आहे. त्याचं कुठलंही कसलंच काम आत्तापर्यंत झालेलं नाही आणि आमची अपेक्षा नक्कीच वल्लभ भैया किंवा गणेश भैयाकडून ती असेल की ते त्याचं काही ना काहीतरी निवारण करतील, काही ना करते त्याचं काम करतील. आम्हाला वल्लभ वावरेच पाहिजेत, त्यांनाच तिकीट मिळालं पाहिजे. त्यांना जर तिकीट मिळालं नाही तर पूर्ण हे आमचे देशपांडे कॉलनी जे आहे, 2-3 भाग आहेत त्याचे, तर ते कोणीच मतदान करणार नाहीत. कारण काय तर ते नगरसेवक नाहीत किंवा ते त्यांना तिकीट जरी मिळालं नाही आत्तापर्यंत तर त्यांनी भरपूर कामं केलेत आमचे. जेव्हा तेच असलेले कामं करत नाहीत, पण त्यांनी आमचे कामं केलेत. आता रस्त्याची काय नाही, रस्ता तर आता ते काम चालू आहे म्हणून ते सोडून द्या, पण ते रस्त्याचं पण काम करणारच ते जर निवडून आले तर. बाहेरचे कोणी प्रश्नच नाही आहे, हा विचारायचंच काही हे नाही. बाहेरचं कोणी आलं तरी आम्ही देणारच नाही आहेत. आणि मला पूर्ण खात्री आहे की आमच्या देशपांडे कॉलनीत तर कुणीच देणार नाही त्यांना, बाहेरच्या लोकांना. जेवढं वल्लभ काम करतात तेवढं बाहेरचं आत्तापर्यंत कुणीच केलेलं नाही आहे. त्यांचं प्रत्येक वेळेस फोन असतो सगळ्यांना की काय तुम्हाला काही काम पाहिजे का, म्हणजे काही मदत पाहिजे का असं. आणि फोन केल्याबरोबर ते पहिल्या फोनला उचलतात आणि जी काही आपली अडचण आहे ती सगळी पूर्ण हे करून घेतात. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की त्यांनाच तिकीट मिळावं आणि त्यांनीच निवडून यावं इथं हे आमच्या प्रभाग 15मध्ये. आमची एक मागणी आहे की आता रोड जे फोडलेलं आहे त्याला एक दुरुस्त करून द्यावं रोड. आणि पाण्याचं काय, लातूरला तर आठवड्याला की पाणी येतं, सगळीकडेच तसंच आहे ते. माझ्या हिशोबानं हे सगळ्याचा विचार जर केला तर वल्लभ वावरे एक आहे की तो बऱ्यापैकी वार्डमध्ये फिरलेला आहे आणि बऱ्यापैकी लोकांची ती जाण आहे त्या. ते माझ्याकडे कित्येक वेळेस पेशंट घेऊन येतो, काही असलं तर सर गरीब आहे, ह्याला कमी करा, ठीक आहे, ह्याला स्कीममध्ये बसवा, काही होते का तुमच्या असं सांगतो. म्हणजे बऱ्यापैकी तो लोकांसाठी करतो बघा तो वल्लभ. तर प्रभाग 15मधून आमची अपेक्षा आहे की वल्लभला जर उमेदवारी दिली तर बऱ्यापैकी आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तो. आम्ही त्याच्या हाताला धरून काम करून घेऊ शकतो. आणि बाबा आमच्या ह्या गल्लीतल्या किंवा आमच्या वार्डातल्या ह्या प्रॉब्लेम आहेत, तुम्ही महानगरपालिकेत बोलणं, तो काम करून घेणं, आमची अशा अपेक्षा वल्लभकडून. आमची अपेक्षा आहे की वल्लभला भाजपकडून तिकीट मिळावं. भाजपकडे मी म्हणल्याप्रमाणे साधारण 100 लोकांनी डिमांड केलेली आहे ना. ते तर डिमांड सध्या तरी इन्कमिंगच एवढं आहे भाजपला. भाजपचं तिकीट म्हणजे आता शॉर्ट असं झालं. पण मला काय माहिती आहे, जे ओरिजिनल भाजपमध्ये काम केलेले आहेत त्याच्याकडे बघावं. ते बाहेरचे आलेले ते ठीक आहे, तुमचं इन्कमिंग चालूच राहणार आहे, डिमांड तुमची वाढणारच आहे. जे ओरिजिनल काम केलेले आहेत भाजपसाठी
त्या लोकांसाठी केलेलं बरं आहे. स्थानिक उमेदवार पाहिजे आपल्याला. सध्या आम्ही ओळखणार म्हणत तर वल्लभभाई म्हणून आहेत आमच्या अडीनडीला संपर्कात येणारे, सहकार्य करणारे. कधी अडीनडीला आम्ही त्याला बरेच वर्षापासून आम्ही इथं आहे म्हणून त्याला ओळखू शकतो या रोलला. कारण मी 2009पासून या रोलला बिझनेस चालू आहे माझं ज्यूसचं. अवसरोला दुकान आहे अमर ज्यूस म्हणून. आणि बरेच त्यांनी आपल्याला सहकार्य त्याविषयी मदत केलेली आहे त्यांनी. कारण त्यांना आपण उमेदवारी देऊ ही आमची एवढी मागणी आहे. कशामुळं, कारण काय? कारण ते कामं करतात. बरं त्यांचा संपर्क दांडगा या परिसरामध्ये. कारण हर वेळेस आम्ही बघितलेलं आहे ना, इकडं तिकडं बघितलेलं आहे. कधी कुणावर काय झाले त्यांनी जाऊन सोडवलेले आहेत. गणपतीच्या वेळेस या रोलला बघितलेले, स्टेज वगैरे कामं केलेले आहेत व सत्कार वगैरे केलेले आहेत. त्याला उमेदवारी देऊ एवढी आमची मागणी आहे. सगळ्यांचीच आहे. इकडच्या भागामध्ये गल्लीतले हे ते आहेत, त्यांना पण असं वाटतंय की वल्लभ बावरे सर आहेत ते योग्यच आहेत, त्यांना द्यावं ही आमची पण इच्छा आहे आणि त्यांनी करतील सगळं काम हे असं वाटतंय आम्हाला. काय कारण आहे त्यांना देण्याचं, काय वाटतं तुम्हाला, कशामुळे दिलं पाहिजे? म्हणजे त्यांनी करतील काम, इच्छा आहे आमची, त्यांनी होईलच, आम्हाला गॅरंटी आहे की सगळं त्यांनी करतील काम. म्हणजे कसं त्यांचा जनसमुदाय भरपूर आहे, त्यांचे मित्र म्हणा, त्यांचे अजून हे म्हणा, त्यांचे भरपूर आहेत ना. ते आमची ओळख पण आहे, त्यांनी आम्हाला विचार म्हणजे हे करतात, बोलणं वगैरे आहे योग्य त्यांचं वागणूक वर्तणूक सगळी चांगली आहे. रिस्पेक्ट देतात ते सगळ्यांना, व्यवस्थित बोलणं आहे, आदरयुक्त वागणूक आहे त्यांची, सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की त्यांना द्यावं आणि ते येतील असं वाटतं.